अमित मॅन ऑफ द मॅच कोण देते? सोनी पाटील, तुम्ही सत्कार करा तुमच्या भावाचा विशाल पाटील यांचा. मॅन ऑफ द मॅच आपण चालेल आम्हाला. विक्रम नाईक, तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. गोवंडी लेनच्या प्लेअरना समालोचन कक्षाकडे यायचं आहे. गोवंडी लेनचे सर्व खेळाडू जे आहेत त्याने कृपया समालोचन कक्षाकडे यायचं आहे. सागर आहे ना, जा ना द्यायला ते. हे जा तिकडे जा, नाही तिकडे तिकडे. अरे ये कुठे आपल्या तिथे कवट्या आपल्याला नाही. कवट्या बाटली हे कुठे झाला वाकडी? कसलं टी शर्ट? आहे रे, काल थोडी प्रिंटिंग होते. माझा मॅन ऑफ द मॅच मी गणेश वैतीला दिले. विशाल पाटीलने आपला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट हे गणेश वैतीला, पण मॅचच्या टायमाला विशाल ते घालायचं आहे तुम्हाला. ओ माय गुडनेस, दिलेश तवई. ओके, विस्मय नाईक धन्यवाद. चालू करायचं आहे. ओके, मनोज चिवेलकर आपण इथे मीटिंग घेत आहे. तिथे पंचानी गोवंडी पॅन्थर्स बॅट्समॅन, ओपनिंग बॅट्समॅन पाठवा प्लीज. पाणी नाही पर इथं कोणाला पाठवायचं ना. आता एकही प्लेअरला पाणी नाही. खरं नाही. अरे नाही तर माझी ओपनिंग फलंदाज देवेंद्र पाटील, मनोज चिवलकर. द मॅन फ्रॉम बोरला गोंडी, देवेंद्र पाटील अँड मनोज चिवलकर. दे विल फेस दर्शन बारडके. पॉवर हिटर this first quarter final match going on. Power Hitters would play against Gowondi Panthers. This match will be of the 4 overs. Devendra Patil will face Darshan Baldake, taking the guard from state umpire. चला मॅचच्या दिशेने जायचे. पहिले षटक दर्शन बारडके, समोर देवेंद्र, आणि हा देवेंद्र निकाल बाद केलं होतं दुसऱ्या चेंडूवरती, आणि 2000 प्राइज. त्याचबरोबर आपण ही जी मॅच पाहतो OSC लाईव्ह मध्ये, कॅमेरामॅन सूरज, आरिफ, ऑपरेटर संतोष, आणि हे आपण सबस्क्राईब, शेअर, लाईक करायचं आहे. त्याचबरोबर मॅचच्या दिशेने जायचं. धन्यवाद सर. दर्शन यांचा पहिला चेंडू देवेंद्रसाठी तिकडे मारा करतोय, हलकासा कट करतो पॉईंटच्या दिशेने. एक धाव भेटते येतं. एका धावेने आपला श्री गणेश केला गेला देवेंद्र यांनी. खरोखर हा चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे गेला पाहिजे होता, पण तसं झालं नाही. आणि एक चांगली रणनीती दर्शन बारटकेकडून काल पाहिली गेली. आज पण सुंदर चांगली गोलंदाजी केली आणि आता पण त्याला चांगली गोलंदाजी करावं लागेल. समोर होतो मात्र मनोज चिवेलकर, ओदूड मारा करेल. पुढचा चेंडू मनोजसाठी. हा चेंडू मात्र शॉर्ट चेंडू आणि जातोय आणि झोन सुट्ट होतो मात्र, आणि चेंडू हा चौकाराच्या दिशेने चालू आहे आणि डिक्लेअर झोन.
डी झोनमध्ये होतो चेंडू. 2 धावाने संघाची धावसंख्या होती 3. हा झेल मात्र गेला पाहिजे होता, कारण तो झेल सोडून तो पार्थ जाधव, कारण पार्थ जाधवने मागच्या मॅचमध्ये एक धुवाधार फलंदाजी केली होती. तो धुवाधार कॅच मात्र गेली पाहिजे होती, पण तसं होताना दिसत नाहीये. आणि 2 धावा भेटतात ते मनोज चिवेलकरला. मिसफिल्ड होतीये, त्याच्यामुळे 2 धावा सुद्धा भेटत आहेत. पुढचा चेंडू दर्शन यांचा आणि सेम रिझल्ट पाहतोय. चौकाराच्या सहाय्याने दर्शन स्वागत करतोय. थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर जायला चेंडू, त्याला पुरेपूर फायदा उडत मनोज चिवेलकरने 4ने स्वागत केलं गेलं. तुम्ही झेल सोडला त्याचा किती परिणाम होतो पाहायचं आहे. थोडंसं मला रणनीतीमध्ये चेंज करावं लागेल असं मला वाटतं. पाहायचंय कर्णधार काय करतो ते. दर्शन हॅज टू चेंज हिज लाईन नाव. दर्शन टू मनोज. पुढचा चेंडू क्षेत्ररक्षण चंदू सिंग यांच्यावर करणाऱ्या चंदू सिंग यांच्याकडून आणि धावसंख्या होती 8. स्ट्राईकला होतो देवेंद्र पाटील. देवेंद्र पाटीलला आम्हाला 10 वर्षापूर्वीचं देवेंद्र पाटील बघायचं आहे, पण त्याच्याकडून अजून काही तशी करामत होताना दिसत नाही आहे. ज्याने आपल्या ताकदीवरती मॅचेस फिरवल्या तर तो देवेंद्र पाटील आपल्या संघासाठी काय करतो पाहायचं. पुढचा चेंडू दर्शन यांचा हलकासा पोहोच आणि आज बंदासा आणि आज झेल घेतोय कालच्या पद्धतीने देवेंद्र पाटील याला बाद करतो. दर्शन 12% म्हणावं लागेल आणि गिरायक म्हणतो आपण गावठी भाषेवर, तसं ते गिरायक बनवलं होतं दर्शन 12% आणि देवेंद्र पाटील तंबूचा रस्ता दाखवतो. तो देवेंद्र पाटीलसाठी एक चांगली गोलंदाजी करतो दर्शन 12%. दर्शन has repeated history again. Yes, taken Devendra Patil in the second ball of his inning. Hard luck. The new batsman Namit Patil, the power hitters of Gondi Panthers. He is the captain of the team. Will he play the captain inning? एक कर्णधार आता नमित पाटील आणि मनोज चिवेलकर, कारण ही जोडी कालपासून जी फॉर्ममध्ये येतो. मनोज चिवेलकर खरोखरच एक चांगला दावेदारी आपली पेश करतो प्रत्येक मॅचमध्ये. सुरेश साडी आणि अशीच त्यांनी फलंदाजी केली पाहिजे, चांगली गोलंदाजी करतो तो. नमित पाटील कडून सुद्धा अशा अपेक्षा असतील. त्याचबरोबर नमित पाटीलसाठी एक सुवर्ण संधी आहे. खरोखरच चांगला आउटस्विंग चेंडू होता, जाऊ देतो किपरच्या क्लोजमध्ये. हिमांशू अस्वलकर सरांकडून एक 200 रुपयाचं प्रत्येक षटकाराला नमित पाटीलसाठी 200 रुपयाचं बक्षीस येताना दिसतंय. प्रत्येक षटकारावरती 200 रुपयाचं बक्षीस असणार आहे हिमांशू अस्वलकर कडून. एक चांगली गोलंदाजी सांगता होती ती दर्शन 12%च्या गोलंदाजीने. एक गडी बाद करणं यश भेटलं होतं आणि धावसंख्या रोखून देण्यात यश भेटते. धावसंख्या होती 8. एक चांगली गोलंदाजी. आता मात्र मोहरी सिंगला चांगली गोलंदाजी करावं लागेल. मोहरी सिंग खरोखर जबाबदारी पूर्ण तुमच्यावरती असेल. जर सामना तुम्हाला जिंकायचा, प्रत्येक सामना तुमच्यासाठी भरपूर महत्त्वाचा असणार आहे आणि हा सामना जिंकण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावावं लागेल. त्यामुळे समोर असणारा त्या मनोज चिवेलकर आणि नमित पाटील एक पहिलेच ओव्हर पॉवर प्लेचं सुंदर गोलंदाजी केली होती. ते आमचे सह कॉमेंटेटर दर्शन 12%ने पूर्ण 100% आपल्या संघासाठी दिलं आणि त्याचप्रमाणे मोहरी सिंगला सुद्धा काहीतरी नवीन करावं लागेल. हा सामना जिंकण्यासाठी चांगली गोलंदाजी करावं लागेल. खरोखरच चांगली गोलंदाजी मोहरी सिंग यांची. मोहरी सिंग पहिला चेंडू लेफ्ट मोर विकेट सुरू. चेंडू खरोखरच चांगली गोलंदाजी करावं लागेल मोदी संघ सांगल्याप्रमाणे. प्रत्येक निर्धाव चेंडू संघाचं मनोबल वाढवेल. पॉवर हिटर संघाचं एक चांगली गोलंदाजी. समोर तो मनोज चिवेलकरला काही समजून जाऊ दिले किपरच्या ग्लाउज मध्ये. पुढचा चेंडू मोहरी सिंग. या टायमाला मात्र डी झोन मध्ये तर जाताना चेंडू 2 धावने संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये 10 धावा होत आहेत. Manoj created room this time, played very nicely. Mohri Singh तिसरा चेंडू मनोज यांसाठी आणि हा जोरदार अपील कॅच साठी आणि मनोज विचार करतात आणि पंचांनी बाद दिलेला आहे.
नाही आहे ना आउट आउट देतो नाही लागली चार बॉल झाले त्याचबरोबर 144चे शाखा प्रमुख विजयदादा भोईर यांचं इथं आगमन झालेलं आहे. गोवंडी बिग बॅचच्या वतीने आम्ही त्यांचं स्वागत करतो. साहेब आपण स्थानापन्न व्हायचं आहे. भोईर साहेब त्याचबरोबर सर्व यांच्यावर आले कार्यकर्ते त्याचबरोबर सर्व मान्यवरांनी उपस्थिती दाखवायचे मंचावरती. आणि कालचा जो हिरो होता आता मात्र बाप बेटे खेळताना दिसते नमित पाटील सचिन पाटील समोर असेल मोहरी एक चांगली गोलंदाजी करतो तो. गोवंडी पॅन्थर सचिन पाटील ऑन स्ट्राइक विल फेस मोहरी सिंग. राज आपण बाहेर राज सिंग राज जाधव राजकुमार पाटील आपल्याला विनंती आहे मैदानाच्या बाहेर राहायचं आहे. धन्यवाद. जोश वाळके आपण सुद्धा बाहेर यायचं मित्रा. धन्यवाद. थोडंसं नव्हतं 11 एक चांगली गोलंदाजी खरोखरच. त्याचबरोबर एक वेळा कॅटरचे जितेंद्र भोईर यांचं सुद्धा आम्ही गोवंडी बिग बॅचच्या वतीने स्वागत करतो. जितू वैती सॉरी. आणि हा स्टेपॉड मारा चेंडू 2 जाते डिव्हिजन मध्ये आणि 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या 13. लास्ट टू गो. धावसंख्या झाली होती 2 धावसंख्येने 13 धावसंख्या 13 धावसंख्या होती 13 आणि चांगली गोलंदाजी करतो तो मोहरी सिंग. त्याचबरोबर सचिन पाटील नमित पाटील साठी राज पाटील यांच्याकडे प्रत्येक षटकाला 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. 88 चे दोन्ही खेळाडू मोहरी सिंग यांनी मला शेवटचा चेंडू बहुधा प्रेशर घेऊन गोलंदाजी करून आपली चांगली गोलंदाजी करावं लागलं आपल्याला. कारण मनोज चिवेलकरला आपण तंबूचा रस दाखवला. हा हिटर मनोज चिवेलकरला एक चांगली गोलंदाजी करून पाठवला. त्याचप्रकारे नमित पाटील आणि हा जातोय स्टेपल होतो आणि हा जातो सीमा रेषा पार. पहिला 500 रुपयाचा मान करीत होतो तो नमित पाटीलने एक दिया जलावा असं म्हणावं लागेल. आणि शेवटच्या चेंडूवरती मोहरी सिंहने चुकी केली. थोडासा गुडले तर समोर चेंडू जातो सीमा रेषा पलीकडे. 4 धावसंख्या संघाची धावसंख्या होती आता मात्र 20. हर्षल पाटील साठी सुवर्ण संधी झेल घेतलाय महेंद्र चिवलकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर नोंद घ्यावी. दोन्ही खेळाडूंना राज पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारामागे 500 रुपयाचं बक्षीस होणार आहे. कारण 88 चे दोन्ही फलंदाज असताना राज पाटील यांच्याकडून बक्षिसाचा वर्षा होताना दिसत आहे. आणि आता मात्र 88चा गोलंदाज सुद्धा राज आहे. काही गोलंदाजावरती आहे का? कारण तो सुद्धा 88चा गोलंदाज असणार आहे. त्याला काय आहे का? त्याला पण सुद्धा 500. जर विकेट घेतला राज. त्याचबरोबर पार्थ जाधव सुद्धा सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटला 500 रुपये असणार आहे. सुवर्ण संधी दोघांना. दोन धावाने संघाची धावसंख्या दिली 22. आज कुठेतरी या संघाने रणनीती बदलली दिसते. कारण सचिन पाटीलला
वरती प्राधान्य दिलंय. प्रत्येक षटकारामागे राज यांच्याकडून. त्याचबरोबर चेतन गावाने जिथे आगमन होताना गोंडी बिग बॅचच्या वतीने त्यांचं स्वागत होतोय. पार्थ ते स्टेजवरती यायचं. बहुतेक षटकार असता पण डी झोन मध्ये आलेल्या 2D वरती. चेतन गावाने तुम्हाला थोडं डायरेक्शन चेंज करायचं आहे. चेतन गावड्याने स्टेजवरती यायचंय. राज पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. धावसंख्या झाली त्या दोन्ही धावसंख्येने 24. पार्थ आणि हा जातो षटकार. 1000 रुपये लागू गेले आहेत. 1000 रुपये. 500 नमीचे 500 होल्डर उर्फ सचिन पाटील. संख्या दिली त्यांच्या संख्या दिली 30. हो सुवर्ण संधी सचिन पाटील साठी सलगवर 30 षटकार मारले तर 5000 रुपयाचं बक्षीस. अजून 2 मारायचे आहेत. अजून 2 षटकार मारायचे आहेत. सचिन पाटील कमॉन. Older good news for you. 2 more 6, 5,000 rupees from राज पाटील. राज पाटील यांच्याकडून बक्षिसांचा वर्षा होताना दिसतोय. सुवर्ण संधी पार्थ जाधव सुरू असेल. विकेट घेतला 500 रुपयाचं बक्षीस. तिन्ही खेळाडू 8 बदरचे असताना पार्थ जाधव सचिन साठी. क्लीन बॉल स्टॅम्प उघडून लागलं. 500 रुपये भेटतील पार्थ जाधव साठी. यॉर्करचा चेंडू. तिन्ही अष्टम उद्ध्वस्त केलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी. 2 शेअर तुम्ही 600. जबरदस्त कमबॅक करतो तो पार्थ. Parth Jadav's taken the range against Sachin Patil. The Namit has to play the captain's inning. And the new batsman is Egnal Kenny, the man from Borla Govandi, who has the capacity to hit the big sixes. शेवटचे 2 चेंडू शिल्लक पार्थ जाधव यांचे. धाव संख्या स्थिर 30 धावांवरती. शेवटचा चेंडू शिल्लक. लास्टच बॉल आहे. 2 बॉल. धन्यवाद. हायट्रिक साठी 5000 रुपये असतील. पार्थ जाधव हायट्रिक साठी 5000. पार्थ वाईट बॉलचा इशारा. अजून सुद्धा हॅट्रिक घेऊ शकतो पार्थ. चांगली गोलंदाजी करायची. सवाल 5000चा आहे भाई. 31 धाव संख्या दिली 31. चांगली गोलंदाजी. पॉवर हिटरचे खेळाडू. एक चांगली गोलंदाजी करावं लागेल पार्थ जाधवला. पुढचा चेंडू घेऊन येतोय पार्थ जाधव अँगल साठी. आणि आज सोडून का पाहायचंय. हर्षल आणि मला वाटतं हा झेल सुद्धा पार्थ जाधवने धाव घेतला पाहिजे होता. कारण हा छोटा खेळाडू आहे. आज त्याचा बर्थडे सुद्धा आहे हर्ष पाटीलचा. आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवरती. अँगल साठी सुवर्ण संधी. षटकार मारला तर 2000 रुपयाचं बक्षीस राज पाटील यांच्याकडून. आणि हा जातो. आज झेल होतो पाहिजे. मोरी सिंग झेलखाली याने झेल घेतलेला आहे. एक चांगली गोलंदाजी. पुन्हा 500 रुपये लागू दिले पार्थ साठी. टोटल 1000 रुपये भेटतात पार्थ जाधवला. एक चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. धाव संख्या झाली होती 33. शेवटचे 6 चेंडू कोण टाकतो पाहायचंय. कारण चेंडू सिंग नवीन फलंदाज आमिष
पांचाळ, अमेश पांचाळ मामा भाचा पण पांचाळच्या नावाप्रमाणे रंदा मारावा लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर आपल्याला, कारण तशी बॅटिंग करावं लागेल. नमित पाटीलसाठी सुद्धा सुवर्ण संधी अजून चालून आलेली आहे. 3 षटकाला 5,000 रुपये बक्षिसाची खायला तुम्हाला दिसतोय आपल्याला इथे. मोहरी सिंगने चंदू सिंग साठी हॅट्रिक जर घेतली तर गौरव कदम यांच्याकडून 3,000 रुपयाचं बक्षीस या सामन्यासाठी. चढ उतार पाहायला भेटत आहेत. धावसंख्या दिली होती 33. शेवटचे 6 चेंडू, तशी गोलंदाजी चांगली केली तशी चांगली गोलंदाजी करावी चंदू सिंगला. शेवटचे 6 चेंडू बाकी असताना धावसंख्या झाली होती 33. पहिला चेंडू, आणि हा चेंडू हलकासा पुश होतो पण जातो स्टेडियमच्या बाहेर, डी झोन मध्ये जातोय. 2 धाब्याने धावसंख्या दिली 35. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. नमित पाटील विल फेस चंदू सिंग. चंदू सिंग खरोखरच मागच्या मॅचचा हिरो होता तो चंदू सिंग. या टायमाला मात्र जातोय डी झोन मध्ये. चेंडू चांगला फटका होता पण 2च धावा होत्यात. काही फरक पडत नाही चंदू सिंगला. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आता मात्र 37 या घरामध्ये. नमितला या ओव्हरमध्ये एक बिग हिट करायलाच लागेल. जर सम्मानजनक स्कोअर कडे पोहोचायचा आहे तर बिग हिट करायची गरज लागेल. 5,000 रुपयाचा सवाल आहे मित्र. नमित पाटील लगातार 3 षटकार 5,000चं प्राइज घेऊन जाशील. राज पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी दिलेली आहे आपल्याला, आणि सुवर्ण संधी चंदू सिंग साठी गौरव कदम यांच्याकडून 3,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे हॅट्रिक साठी. चंदू या टायमाला मात्र and it's 6. 500 rupees goes in the second now. ह्या टायमाला षटकार खेळतोय नमित पाटील. थोडीशी लेंथ मध्ये चुकी झाली, त्याचा पुरेपूर फायदा उठवत 6 धावांनी स्वागत केलं गेलं. धावसंख्या दिले 43. आता मात्र प्राइज वाढलेला आहे, डबल झालेला आहे. 10,000चं बक्षीस नमित पाटील साठी. लगातार अजून 2 मारले तर 10,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे नमित पाटील साठी. राज पाटील यांच्याकडून सुवर्ण संधी चंदू सिंग साठी सुद्धा असतील. हॅट्रिक साठी 3,000 गौरव कदम यांच्याकडून असेल. 10,000 रुपयाचं प्राइज राज पाटील यांच्याकडून. नमित पाटीलला सुवर्ण संधी अजून 2 मारायचे आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल चंदू सिंग आपल्याला. आज सामना जर जिंकायचा धावसंख्या दिला 43. बक्षिसाची खेळत होत असताना सामन्यासाठी चेंडू षटकार जातोय. And 1:06 to go. The 10,000 in the account. नमित पाटील, come on. धावसंख्या दिली 49. 49 on the board. आणि रिक्वेस्ट वॉटर. खरोखर जबरदस्त फलंदाजी करतोय. 10,000चा सवाल. 1 षटकार 10,000. सवाल 10,000चा. 88 ब्रदर्स राज पाटील यांच्याकडून. 88 ब्रदर्स आहे. 88 ब्रदर्स कडनं नमित पाटीलला आज षटकार मारला तर 10,000 रुपये त्याच्या अकाउंट मध्ये वाढतील. आतापर्यंत 2,000 रुपये अकाउंट मध्ये आले त्याच्या. खरोखर आज जी बॅटिंग करतोय तशी बॅटिंग नमित पाटील. 88 ब्रदर्स कडून बक्षिसाची खैरात होते. धावसंख्या दिली 49. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. जो फिक्र में मिजाज रखते वो ठोकरों में ताज रखते. जिनका कल की फिक्र नहीं वो मुट्ठी में आज रखते. खरोखरच नमित पाटील तुम्हाला काहीतरी करून दाखवावं लागेल. 10,000चा सवाल आहे. चंदू सिंग आपल्याला काहीतरी करून दाखवावं लागेल. आणि हा चेंडू खरोखर मिस होता. इथे फुटा चेंडू होता. हा सुद्धा चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला पाहिजे होता, पण तसं काय होतं ना दिसत नाही आहे. लास्ट टू गो. 49 धावा गेल्यात. 49 on the board. 1 षटकारला 2,000 रुपये बक्षीस असणार आहे. 1 षटकार 2,000 बक्षीस राज पाटील यांच्याकडून. 88 ब्रदर्स. आणि नो चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. दणकेचे
अंपायर डिसिजन लास्ट फायनल प्रशांत पाटील अंपायर डिसिजन फायनल डिसिजन अंपायर डिसिजन फायनल डिसिजन चंदू सिंग हा नो बॉलच आहे. जो अंपायर निर्णय सर्वांना मान्य असणार आहे. तीन धावा धावसंख्या दिले 3 धावसंख्येने 52. अजून एक चान्स आहे नमित पाटीलला. 88 ब्रदर्स राज पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस 3000 रुपयाचं बक्षीस. शेवटचा चेंडू एक षटकार 3000 रुपये घेऊन जाईल. फ्री आणि 2 धावा भेटतायत आणि धावसंख्या झाली आता मात्र 55 धावा होते. जबरदस्त टाळ्याचं स्वागत झालं पाहिजे नमित पाटीलसाठी. मित्रांनो खरोखरच एक चांगली फलंदाजी केली नमित याने. आपल्या संघाला सुस्थितीत नेऊन ठेवलं तर नमित याने. नमित पाटील वेल प्लेड 128 नॉट आउट. टोटल 88 brothers to pay 2.5. Raj Patil will pay around 3.5. Cash 2000 to Namit Patil, 500 to Holder Patil and 1000 to Praj Jadhav. खरोखरच आपल्या सामन्यामध्ये अपोजिशन संघाला सुद्धा पार्थ जाधवला सुद्धा इथं पैसे भेटत आहेत. 1000 रुपये भेटत आहेत आणि जवळजवळ 2500 रुपये 2500 रुपये हे बाप बेटाला सुद्धा भेटत आहेत. सचिन पाटील आणि होल्डर पाटील फ्रीचे पूर्ण पैसे आलेले आहेत आणि खरोखरच एक चांगली फलंदाजी आपण पाहिली गेली तर दोघांकडून खराब फलंदाजी होत होती ती मात्र चंद्रसिंग यांच्याकडून आणि लक्ष ठेवलं होतं. आता मात्र 55 धावांचा 55 धावा करायच्या आहेत. त्याचबरोबर इथं भोईर साहेबांचा सुद्धा सन्मान केला जाईल. सन्मान चिन्ह देऊन आणि 55 धावा करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. अमित पाटील सन्मान चिन्ह भोईर साहेबांचा इथं सन्मान केला जाईल. बाबू मोरे यांच्या हस्ते उद्धवसाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक 44 वार्ड विजयदादा भोईर आणि दोघांचा इथं सन्मान होतोय. भोईर साहेबांचा विजयदादा भोईर एक क्रिकेट प्रेमी म्हणून त्यांची ओळख आहे. विजयदादा भोईर यांची चेतन गावण यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. अरे कुमार काय राहू दे आणली. धन्यवाद मान्यवरांचं इथं स्वागत होताना आपण वेळात वेळ काढून आल्याबद्दल आणि एक चांगले मॅचचा आनंद घेतोय. चंदू सिंग आणि मोरी सिंग पूर्ण जबाबदारी असणार आहे. स्ट्रॅटेजी काय करता ते पाहायचं आहे कारण समोर मात्र संघ तगडा चांगली गोलंदाजी आहे. याचा नाईक विक्रांत नाईक आणि कुमार पाटील नाणेफेकीचा कौल होणार आहे. आमचे विक्रांत नाईक कोणती टीम आहे. विक्रांत नाईक इथे यायचं आपण. विक्रांत नाईक नाणेफेक करून घ्यायचे. आमच्या मान्यवरांच्या हस्ते नाणेफेकीचा कोर होणार आहे. टॉस का बॉस
भोईर साहेबांच्या हस्ते नाणेफेकीचा तोल होईल. कुमार पाटील आणि विक्रांत नाईक. लक्ष भोईर दादा आपण नाणेफेक करून घ्यायचे. कारण मागची जी धुवाधार फलंदाजी केली होती पार त्याने तशी फलंदाजी आता करावं लागेल मात्र त्याला सुद्धा. आणि एक समोर लक्ष ठेवलं तो 55 धावांचा कशा प्रकारे पार पडतो पाहायचं आहे. पार जाधवसाठी सुवर्ण संधी असेल अजूनपर्यंत. पार जाधवला जर षटकार मारला तर 500 रुपयाचं बक्षीस आहे. राज बॉलर नमित सुद्धा आहे. विकेटला विकेट नमित पाटील सुद्धा पाटीलसाठी सुवर्ण संधी. एव्हेंजर्स ना काढूनच ठेवलेले. उठणं अरे थांब रे. 55 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी आणि सुवर्ण संधी असेल नमित पाटीलसाठी आणि पार जाधवला प्रत्येक षटकाला 500 रुपये असतील. राज पाटील यांच्याबरोबर नमित पाटीलला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये असतील. पहिल्या चेंडूवरती आपलं खातं खोललं गेलं. मित्रांनो मी जी नावं घेतो त्याने इथं पेवलींशी संपर्क साधायचा आहे. अमित पाटील संपर्क साधायचा आहे. अमिश पांचाल, चिराग, हर्ष पाटील, मयूर पाटील, मितेश पाटील, प्रवीण कांबळे, सचिन पाटील. नो बॉलचा इशारा होतो इथे. धन्यवाद सर. सचिन पाटील, समीर कोटेकर, श्यामा वाडे आणि विकी राजपूत. आपण अमित पाटीलशी संपर्क करायचा आहे किंवा प्रवीणशी संपर्क करायचा आहे. धाव संख्या होती ती 3. फ्री हिट तर फ्री हिट असणार आहे. त्याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. पाहायचं आहे नमित पॉवर प्लेचं पहिलं षटक. धाव 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 4 धावा निघतात आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली जाते. मात्र 7 धावसंख्या पॉवर प्लेचं पहिलं षटक तो घेऊन येतो नमित पाटील आणि एक सुवर्ण संधी आहे. बॉल आला नाही का मनोज चिवेलकर. बॉल बाहेर आतमध्ये गेलाय. आला बॉल येतोय बॉल येतोय. फ्रीटचा चेंडू होता. फुल टॉस कन्वर्ट होतोय आणि 4 धावा दणदणीत 4 धावा. अरे सायलेंटवर ठेवलाय वाटतं. हा आता ना अजूनही जिंकायची आहे. ही खेळायची आणि जिंकायची आहे. ह्या सामन्याचा आनंद लुटताना आमचे शाखा प्रमुख विजयदादा भोईर आणि नमित पाटील. हो खरोखरच यारकडचा चेंडू तेवढा तत्परतेने खेळून काढतो. धावसंख्या होती ती एका धावसंख्येने 8. आता एक काय ना माझ्याकडे काय दे वाईड बॉलचा इशारा होतो इथे. धावसंख्या होती ती 9. अवांतर धावसंख्येत वाढ. नमित लाईन वरती कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. पार्थ जाधव मॅन ऑफ द मॅच लास्ट मॅचचा. करेक्ट सीमारेषा पार षटकार. जबरदस्त यार. जो फॉर्म मध्ये खरोखरच 500 रुपयाचं बक्षीस लागू होतंय राज पाटील यांच्याकडून. धावसंख्या होती 15. जेवढं जोरात टाकलं चेंडू तेवढं जोरामध्ये बाहेर जातो. स्टेडियमच्या बाहेर फिरकावून देतो हा राज पार्थ
जाधव. जबरदस्त शॉट. धाव संघ 15. भागडं षटक बनवलं आतापर्यंत. फुल लँड डिलिव्हरी. कम बॅक करतोय नमित. यॉर्कर टप्प्यातला चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक. पार्थला देखील आपली संयमी खेळी खेळावी लागेल. आपल्या संघाला जर पुढे न्यायचं आहे तर त्याला संयमी खेळी खेळायची आहे. नमित राईट आर्मवर द विकेट मारा. पंचांना पास करून. षटक संपलं. इथे गोवंडी ॲव्हेंजरचे जे खेळाडू आहेत तर सर्वांनी नायक तुमची तिथे वाट बघतोय. जर माझा आवाज तुमच्याबरोबर जात असेल, ॲव्हेंजरचे जे खेळाडू आहेत नाईक जवळ जायचं आहे, आपल्या डगआउटमध्ये जायचं आहे. तिथं तुमची विक्रांत नाईक वाट पाहत आहे. अंपायरला विचारण्याचं मोहरी सिंग विचारून यायचंय. जबरदस्त खेळी करताना पार्थ साथ देतोय. तेजस आपल्या खांद्यावर ओझं वाहतोय. तेजस पार्थ 15 आहे ना, कारण सरासरी म्हटलं तर 15 धावांचीच ठेवावं लागेल दोघांना सुद्धा. मोहरी सिंग कानमंत्र येताना आपल्या खेळाडूला पार्थ जाधव भलत्याच फॉर्ममध्ये दिसतोय आणि समोर तेजस जाधव. आता गोलंदाज असेल तो मनोज चिवेलकर, समोर असेल मात्र तेजस जाधव आणि दोन्ही जाधव बंधू आहेत मैदानावरती. 18 चेंडू 41 धावांचं लक्ष. त्याचबरोबर आपण हे जे सामने पाहतोय ASC लाईव्ह मध्ये, कॅमेरामॅन सूरज आरिफ, ऑपरेटर संतोष. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो जर तुम्हाला आवडत असेल तर. खरोखरच आपण कालपासून जे मॅच पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय मनोज चिवेलकर. राईट आर्म फास्ट. ठोस गेली होती 15. 40 धावांचं लक्ष. मनोज चिवेलकर समोर तेजस जाधव. पुन्हा जबाबदारी असेल तेजस आणि पार्थ होत या सामना जिंकण्याची आणि चिवेलकर साठी सुवर्ण संधी असेल चांगली गोलंदाजी करण्यावरती. कालपर्यंत आपण पाहतो मनोज चिवेलकर एक चांगली गोलंदाजी केली, त्याच प्रकारे गोलंदाजी करावं लागेल. आणि ह्या टायमाला झेल डोळा पाहायचं, सुतार झेल खाली आणि झेल घेतली आहे आणि एक चांगला खेळाडू तंबूत जाताना महत्वाचा गडी पवेलियन मध्ये परत. तेजसच्या स्वरूपात मनोज चिवेलकर आपल्या चाळ्यात अडकवतोय. तेजसला जागा घेतोय मोहरी सिंग. डावखुरा फलंदाज, संघ मालक आपल्या खांद्यावरती ओझं वाहतोय आपल्या संघाचं. 7 चेंडू 15 धावा. शेवटचे 3 षटक शिल्लक. 55 धावांचं आव्हान पेलवताना सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मोहरी सिंग राज जाधव बक्षिसांचा वर्षाव करताना. राज पाटील माफ करा आणि जोरदार अपील आणि गडी बाद होतोय मोहरी सिंगच्या स्वरूपात. लेग बिफोर LBW. दुसरा झटका देतोय आणि गडी बाद होतोय. महत्वाचा खेळाडू पुन्हा एकदा पहिल्यांमध्ये परत. जबरदस्त गोलंदाजी करतोय. त्याची जागा घेतोय चंदू सिंग. मोहरी सिंग back into the pavilion and Chandu Singh on a hat-trick. Manoj Chivelkar on a hat-trick. Manoj Chivelkar
चंदू सिंग 55 रन्स. पंचावन्न धावाचं आव्हान पेलवताना पॉवर हिटरचा संघ अडचणीमध्ये. महत्वाचे 2 खेळाडू पवेलियन मध्ये परत. मनोज राईट अमोर विकेट मारा ऑन हॅट्रिक. हो 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 डिक्लेअर बॉक्स मध्ये 2 धावा. हात लागलाय स्टंपला, पाय लागलाय. सर सर तुम्हाला आवडते चालेल बघा कसं मी पण सुंदरबाग मध्ये तिला सांगतो मी नोचा इशारा. कुठे कुठे बघू ना मी गणेशशी बोलतो. मनोज चिवेलकर आपल्याला एक आठवण करून देतो. फ्रंट पाय लागला का बॅक पाय लागला काही लागू मनोज चिवेलकर आपल्याला एक विनंती आहे. डोलगर मध्ये मोहरी सिंगचा पाय लागला होता आणि ती मॅच आम्ही तिथे हरलो होतो. ही तुम्हाला 3 बॉल 18ची मॅच तिथे हरलो होतो आपण. लक्षात असू द्या. ज्या स्टंपला तुमचा पाय लागतो तेव्हा आताचे 3 धावा भेटत आहेत आणि फ्री हिट असावी. फ्री हिट सर, फ्री हिट ओके. फ्री हिट चंदूसाठी सुवर्ण संधी असणार आहे. ओहो ब्लॉकमध्ये चेंडू होता आणि हा संघ झाले एका धावसंख्येने 19 धावांची खेळी. राईट अमोर विकेट मारा. आकुटप्प्याचा चेंडू उजव्या एसटी बाहेर. दोन्ही हात समांतर आणि धावसंख्येत वाढ होते. अवांतर धावसंख्या होते 20. 35 धावांची आवश्यकता. सुवर्ण संधी असेल 5 जाधव साडी. प्रत्येक षटकाला 500 रुपये असेल राज यांच्याकडून. ओहो कमबॅक करतो गोलंदाज. चांगली गोलंदाजी. जबरदस्त गोलंदाजी करतोय. कमबॅक करतोय. अवांतर धाव दिली होती. त्यानंतर गुड लेंथ वरना आउट स्विंग म्हणावा लागेल आणि निर्धावाचा चेंडू. 1-2 गो. मनोज यॉर्कर पट्ट्यातला चेंडू आणि मला वाटतं निर्णय चुकीचा होता चंदू सिंग यांचा आणि गडी बाद होतोय चंदू सिंगच्या स्वरूपामध्ये. चुकीचा निर्णय, चुकीचा कॉलिंग आणि चुकीच्या कॉलिंग वरती स्वतःचाच बळी देतोय तो चंदू सिंग. माझं अजून प्रशांत आहे, परत तो आहे भालू आहे अजून माहिती नाही काय लिहिलंय ते. ट्रॅव्हल ॲडिक्टचे ओनर राज माहिती ना अध्यक्षच्या हे अध्यक्ष पारितोषिकांचा वर्षाव करतात. हे राज अध्यक्ष कोण आहे टेटचा अध्यक्ष हा बोला विशाल पाटील. अच्छा ओके. रनआउटच्या स्वरूपामध्ये चंदू सिंग पवेलियन मध्ये परत. त्याची जागा घेतोय निखिल पाटील. प्रत्येक षटकारास 500 रुपयांचं पारितोषिक. वर्षाव होतोय पारितोषिकांचा. फुल टॉस चेंडू पण फायदा घेता आला नव्हता आणि केवळ 2 धावांमध्ये समाधान मानावं लागेल. षटक समाप्तीची घोषणा. बक्षिसाचा वर्षाव जो होतोय ट्रॅव्हल एडिट ओनर राज शशिकांत पाटील एटीएफ बिरोचे अध्यक्ष. मुलांसाठी खरोखर एक पारितोषिकचा वर्षाव करत असताना इथे आतापर्यंत त्यांनी 3,500 रुपये देऊन गेलाय. 4,500 रुपये देऊन गेलाय. कारण याच्या पहिला षटकार मारला होता पार्थ्याने आणि धावसंख्या झाली होती 22.
31. 12 चेंडू 33 धावा. 12 चेंडूमध्ये 33 धावा. निखिल पाटील आपल्याला सुवर्ण संधी आहे. कालचा दिवस झाला तो झाला. आज आपल्याकडे हातामध्ये बॅट आहे. समोर आहे तो सचिन पाटील, निखिल पाटील. हे द्वंद्व इथं पाहायला भेटते का पाहायचंय, कारण कालचा जो राग मनामध्ये 29 धावा ज्या कुठल्या गेल्या त्या आपल्या गोलंदाजीवर त्याचा पुढे समाचार घेतो का पाहायचंय. सचिन पाटील साठी सुद्धा सुवर्ण संधी असेल. जर गडी बाद करण्यात यश भेटलं तर त्याला 500 रुपयाचं बक्षीस असेल. राज भालूंनी जर काल सचिनने जेवढे मारले त्याच्या जास्त मारले तर 5,000. राज पाटील यांच्याकडून जर निखिल पाटीलने 30 धावा केल्या तर राज पाटील यांच्याकडून 5,000 रुपये बक्षीस असेल. पाहायचंय. निखिल पहिला चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांनी स्वागत केलेलं आहे. काल सचिन पाटील त्याला 19 धावा कुठल्या होत्या. पहिल्या चेंडूवरती आपले स्पष्ट केलेले आहेत. 4 धावांनी स्वागत केलं. मॅच न्यायचं मित्रांनो जवळ. पाहायचंय कोणतं पाठ जर ठरतं ते. धावसंख्या झाले 4 धावसंख्येने 26. जबरदस्त फटका होता. फ्रंट फुटवर जाऊन कडक 4 रन. काय बॅटचा आवाज आला होता. 200. त्याचबरोबर हिमांशू अस्वलकर कडून सुद्धा प्रत्येक षटकाला 200 रुपये असतील. कोणला रिवर्स जर मारला षटकार तर गौरव कदम यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये असतील. कोणीही रिवर्स षटकार मारून दे. बक्षिसांचा वर्षा होतोय. मॅच स्टार्ट होते. इथे पुन्हा सचिन पाटील या टायमाला मात्र अपील जोरात होते. स्पोर्ट्समॅनशिप धन्यवाद. खरोखरच असंच पाहिजे स्पोर्ट्समॅन स्पिरिट. आपण जे याच्यात पहिले पाहिले गेले चंदू सिंग कडून, मोरी सिंग कडून 30 सिंग देवेंद्र पाटील देताना, आणि पुन्हा एकदा सामन्याकडे जातो आपण. प्रत्येक षटकारावरती राज पाटील यांच्याकडे 500 रुपये बक्षीस असेल. विकेटसाठी या टायमाला मात्र एकच धाव घेतोय. धाव संख्या झाली होती 27. थोडस अवघड बनावं लागेल होत जाताना. इथे 27 धावा. 55 धावांची आवश्यकता असताना मला वाटतं पॉवर हिटरच्या संघाला नावाप्रमाणे हिटिंग करावी लागेल. पॉवर हिटिंग या बॉलसाठी जर पार्टने षटकार मारली तर 1000 रुपयाचं बक्षीस असेल. 1000 रुपयाचं बक्षीस पार्टसाठी. आणि क्लीन बॉल जर केला, कॅच घेतली, 500 रुपये बक्षीस सचिन पाटील साठी सुवर्ण संधी. पार्ट कमान 1000 रुपयाचा सवाल. 500. ओहो फिल्टर चेंडू होता. बरोबर फोटो उठवणारा नाहीये. मिस फील्ड होते नमित यांच्याकडून. घाई करू नये असं मला वाटतं नमित पाटील याने. प्रेशर घेऊन खेळू नये. फिल्डिंग सुद्धा प्रेशर घेऊन करू नये, कारण धावसंख्या झाली होती आता मात्र 29. थोडस लांब होत जाताना 8 चेंडू 26 धावांचं लक्ष. 8 चेंडू 26 धावा. एक षटकार आणि मॅच फिरणार. 8 चेंडू 26 धावा. आणि जबरदस्त खेळी केली होती, परंतु उंचावला नव्हता चेंडू. आणि नमित पाटील चेंडू खाली येतोय. गडी बाद होतोय. सिनियर प्रो 500 रुपये घेऊन जातोय. होल्डर गाडी बाद करतोय. युवा टॅलेंट फसवला होता. 7 चेंडू 26 धावा. 7 बॉल 26 रन. 7 चेंडू 26 धावा. 7 बॉल 26 रन. अर्णवला देखील सुवर्ण संधी. जर षटकार मारला तर 501 रुपयांचं पारितोषिक जाहीर होतं हिमांशू अस्वलकर कडनं. होल्डर स्लोअर वन आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. जबरदस्त खेळी करतोय. 501 रुपयाचं पारितोषिक कमवतोय आणि 6 धावा पटकावतोय. अजून देखील पॉवर हिटरचा संघ खेळीत येतोय. 6 चेंडू 20 धावा शिल्लक. जबरदस्त शॉट अर्णव. क्या बात है अर्णव. छोटा पॅकेट बडा धमाका. 6 चेंडू 20 धावा.
आणि राज जाधव देखील आता पारितोषिकांचा वरचा करत आहे. मारलेल्या षटकारासाठी पुन्हा एकदा 501 रुपयाचं पारितोषिक. राज पाटील माफ करा, अर्णव साठी या षटकाराला 500 रुपये भेटत आहेत राज पाटील यांच्याकडून. खरोखर माफ करा, चेतन गावंड यांच्याकडून सुद्धा बक्षिसाचा वर्षा होतो अर्णव पाटील साठी. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये असतील. खरोखरच एक सुवर्ण संधी. ह्या मॅच मध्ये टायडी मॅच होतोय, खरोखर प्रेशर मॅच. 6 चेंडू 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावा. राज पाटील बक्षिसांचा वर्षाव करताना हिमांशु अस्वलकर आमचे युवा खेळाडू आपली कमाल दाखवताना अर्णव. कारण मॅच तसं आहे, कारण मॅच या सेमीफायनलचं तिकीट कोणावर भेटतं ते मोर चंदू सिंग की नमित पाटील, नमित पाटील की चंदू सिंग. अजय केणे, विशाल पूर्ण दारो मदार विशालवरती, अजय वरती असणार. पहिला चेंडू अजयचा. फुल लेंथ डिलिव्हरी आहे, निर्धाव चेंडू. निखिलला काही कळला नव्हता. हा चेंडू महत्वाचा चेंडू होता. 5 चेंडू 20 धावा. अडचणीत मला वाटतं स्ट्राईक रोटेट करण्याची गरज आहे, कारण की आमचा छोटा खेळाडू अर्णव ज्या पद्धतीची खेळी करतोय. निखिल चान्स घेताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. स्लोअर वन डिलिव्हरी, फसवा चेंडू. चेंडू जातोय विकेट किपरच्या दस्तानांमध्ये. 4 चेंडू 20 धावा. संघ अडचणीत आहे आणि भालू जेवतोय. भालू मात्र जेवतोय, कारण दोन्ही चेंडू झाले निर्धाव. तिसरा चेंडू येतोय आणि हा चेंडू जातोय. आणि हा सामना मात्र झुकतोय तो मयूर मानेच्या खिशामध्ये जाताना दिसतोय, कारण धावसंख्या हवी ती मात्र 19. कारण तिन्ही षटकावरही मारले तरी हा संघ पॉवर्ट संघ हरतोय. मात्र 3 बिग हिट मारतो का पाहायचंय, कारण मात्र औपचारिकता राहिली या सामन्यासाठी असं म्हणावं लागेल. पण अर्णव आपल्या संघासाठी काय करतो का पाहायचंय. अजय मला वाटतं केवळ ठीक आहे. अर्णव पुन्हा एकदा सुवर्ण संधी. अनिल दादा आणि निलेश सवाई दादा यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. जर षटकार मारला तर तुम्हाला सुवर्ण संधी आहे. 1001 रुपयाचं पारितोषिक. निर्धाव असा चेंडू, स्लोअर वन, काहीच कळला नव्हता अर्णव. आणि मला वाटतं जवळपास हा सामना पॅन्थर्सच्या संघाने जिंकलेला आहे. शेवटचा चेंडू, निर्धाव चेंडू आणि सामना जिंकतोय तो पॅन्थर्सचा संघ. आणि बक्षिसांचा जो वर्षाव केला होता राज पाटील यांनी, त्याचा स्वीकार करायला यायचा आहे सगळ्या खेळाडूंनी. पार्थ जाधव, नमित, होल्डर. त्याचबरोबर मी ज्यांची नावं घेतोय त्यांनी सुद्धा इथे पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. अमेश पांचाल, चिराग, हर्ष पाटील, मयूर पाटील, मिथिलेश पाटील, प्रवीण कांबळे, सचिन पाटील, समीर कोटेकर, श्यामा वाडे, विकी राजपूत. पुन्हा एकदा मी नाव घोषित करतोय. अमेश पांचाल, हर्ष पाटील, मयूर पाटील, मितेश पाटील, प्रवीण कांबळे, सचिन पाटील, श्यामा वाडे आणि विकी राजपूत यांनी इथे यायचं आहे. सचिन पाटील, बक्षिसाचा वर्षाव राज पाटील यांच्याकडून. कॅमेरामॅन थोडंसं इथं फोकस करायचं आहे. बक्षीस देत असताना ट्रॅव्हल ओनर राज शशिकांत पाटील, एटीएल बजाजचे अध्यक्ष, एक आपल्या संघातील खेळाडू, एटीएल बसमध्ये खेळाडू यांचा एक त्यांनी मनोबल उंचावलं. भले ते ऑपोजिशन मध्ये असू दे का, आणि सर्वांना ते बक्षीस देत असताना राज हिशोब. ओके,
1000 रुपये नमित, 1000 रुपये होल्डर, 1000 रुपये पाच, 500 रुपये अर्णव, 4500 रुपये. सुकडनं पण आहेत ना 500 त्याला 1000 येतील. हॅलो नमित याचे नमित पाटील फुटबॉलचे तिकडे सॉरी पॅन्थर्स नाही आम्ही पॉवर हिटर होतो. 15-16 काय आहे सायनला कुठे आहे सायनला कुठे 15-16 काय राज पाटील यांच्याकडनं बक्षिसांचा वर्षा होताना आणि कॅमेरामॅननी फोकस करायचंय. पहिलं पारितोषिक घेतोय नमित. जबरदस्त खेळी करून नमित यांना राज पाटील यांच्याकडनं नमित आणि त्यानंतर स्वीकार करेल पार्थ, त्यानंतर स्वीकार करेल सचिन होल्डर आणि नंतर आमचे कॉमेंटेटर सह कॉमेंटेटर अप्पा राऊत कॉमेंट्रीसाठी 501 रुपयाचा स्वीकार करतील. बोलो अर्णव तू पण यायचंस, तू पण मानकरी ठरलायस पारितोषिकांचा. अर्णव आपल्याला सुद्धा 500 रुपये असतील गावंड यांच्याकडून. गावंड अर्णव पाटील आपण पैसे घ्यायचे आहेत गावंड यांच्याकडून. धन्यवाद राजसाहेब. पहिली 500 रुपये भेटलेत कॉमेंटेटरसाठी.